महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. स्वाक्षरी न करता वृद्ध व्यक्तीच्या खात्यातून लंपास केले 96,500 रुपये. लंपास करणाऱ्या व्यक्तीशी बँक कर्मचाऱ्यांची साठगाठ. साकोली तालुक्यातील कोऑपरेटिव्ह बँक सानगडी या बँकेतून विड्रॉल फॉर्मवर कुठली स्वाक्षरी न करता एका 50 वर्षीय व्यक्तीने वृद्ध व्यक्तीच्या खात्यातून बेकायदेशीरपणे 96,500 रुपये लंपास केले असल्याचा आरोप वृद्ध खातेदाराने केला आहे. पीडित वृद्ध व्यक्तीचे खाते हे साकोली येथील कोऑपरेटिव्ह बँकेत असून वृद्ध व्यक्तीच्या गावातीलच ओळख असलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीने कुठलीही स्वाक्षरी न करता बँक खात्यातून 96,500 रुपये उचललं असल्याचं खातेधारकाकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकारात बँक कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर हा प्रकार सानगडी शाखेच्या कोऑपरेटिव्ह बँकेत घडला असून दोघांच्याही संगनमताने ही रक्कम उचलण्यात आलेली असल्याचे पीडित वृद्ध व्यक्तीचे म्हणणे आहे. सध्या बँक कर्मचाऱ्याला बँकेकडून काढण्यात आलं असलं तरी कर्मचारी जर एखाद्याशी संगनमत करून अशा प्रकारे एखाद्याच्या बँक खात्यात अशा प्रकारे पैसे गहाळ करत असतील तर एक सामान्य माणसानं बँकेत पैसे ठेवावे की नाही असा प्रश्न पीडित खातेदाराने केलाय. काकाजी नाव सांगा तुमचं. कारंदास डुकरूजी बारसागडे, राहणार कुंबली. प्रकरण काय झाला होता? माझ्या सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेची पुस्तक साकोलीची आहे. माझ्या पुस्तकीमधून 96,500 रुपये मला न माहीत करता कोणी काढले हे मला माहीत नाही. पण मला जेव्हा सानगडीच्या साहेबानं मला फोन केला तेव्हा त्यानं सांगितलं का म्हणे तुम्ही हा विड्रॉल केल्या का 96,500. मी त्याला सांगितलं साहेब म्हणलं मी विड्रॉलही नाही पण तुमची बँकसुद्धा पाहिलो नाही. मग त्यानं मला आज बोलवलं सकाळी आणि मग त्यानं सांगितलं का म्हणे हे तुमच्या बिना सहीचे पैसे म्हणे काढलेले आहेत. आता म्हणे तुम्ही याच्यावर कारवाई करा. तुमचा खाता, तुमची ब्रांच कुठे आहे? साकोलीला. आणि पैसे कुठून काढले आहेत? सानगडीतून. अच्छा, किती रक्कम आहे ती? 96,500 रुपये. त्यानंतर म्हणजे आज तुम्हाला मॅनेजरचा फोन आला? काल फोन आला. कालच आला रात्री. मॅनेजरने काय म्हटलं? म्हणे तुम्ही पैसे काढल्या का बँकेतून? तर मी म्हटलं साहेब तुमच्या बँकही मला माहीत नाही ना, मी तुमच्या सानगडीला येऊ कसं? माझी ब्रँच तर साकोलीची आहे. मी पैसे काढतो कधी तर साकोलीतूनच काढतो. तर नाही म्हणे तुमच्या पुस्तकीतून पैसे काढलेले आहेत म्हणे. त्यानंतर मग आता तुम्ही कुठं बँकेत गेले होते? बँकेत गेलो साकोलीला, साकोलीच्या ब्रांचमध्ये. हा. तिथं ज्याने पैसे काढले तो आला होता का व्यक्ती? आला होता. मॅनेजर वगैरे सर्व होते? सगळेच होते. काय बोलणं झालं मग? त्याला मी विचारलो का तू माझ्या बिना सहीनं तू पैसे कसा काढलास? तर म्हणे माझ्या पोरानं गलती केलं म्हणे. तो तुझ्या जो विड्रॉल फॉर्मवर सही आहे म्हणे तो फॉर्म नाही भरला म्हणे, त्यानं कोरात भरलं म्हणे. त्यावेळेस मॅनेजरने काय म्हटलं? मॅनेजरनं म्हणे यांचे पैसे देऊन द्या म्हणे. हां. त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही? नाही. समजा ह्याच्यानंतर अजून परत तुमच्या खात्यातून पैसे जर काढले तर असं प्रकरण घडला तर बाबा तर कारवाई करावंच लागेल ना. तुमची काय अपेक्षा? त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारवाई व्हायला पाहिजे म्हणजे कारण का याच्या आमच्यापासून दुसऱ्याचा फायदा होते ना. दोषीवर कारवाई व्हायला पाहिजे. मग आता